जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ दशक चौथा. नवविधा भक्ती नाम. समास पहिला. श्रवण भक्ती. श्रीराम समर्थ. जय जयाजे गणनाथा, तू विद्याभावे समर्था. अध्यात्मविद्येचे परमार्था मज बोलावे. नमो शारदा वेद जननी, सकल सिद्धी जयेचिनी. मानस प्रवृतले मनने स्फूर्तिरूपे, आता आठवू सद्गुरु जो पराचा ही गुपरू. जयेचिने ज्ञान विचारू कळू लागे, श्रोतेने पुसले बरवे. भगवज्जने कैसे करावे, म्हणून बोलले स्वभावे. ग्रंथांतरी श्रावद होऊनी श्रोते जन, ऐका नवविधा भजन. सतशास्त्री बोलले पावन, होई जयने. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं. अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. नवविधा भजन बोलले, तेचे पुढे प्रांजळ केले. श्रोते अवधान दिदले, पाहिजे आता प्रथम भजन ऐसे जाना. हरी कथा पूर्ण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. नाना व्रताचे महिमे, नाना तीर्थाचे महिमे, नाना दानाचे महिमे ऐकत जावे. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तप्पे पुरुष चरणे ऐकत जावे. दुग्ध आहारी, निराहारी, फलाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. उष्णवास, जळवास, सीतावास, अरण्यवास, भूगर्भ पाणी, अवकाशवास कैसे ते ऐकावे. तपी जपी तपी तापस योगी, नाना निग्रह हट योगी, शाक्तागम्यार अघोर योगी कैसे ते जाणावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणे लक्षस्थाने, पिंडज्ञाने, तत्वज्ञाने कैसे ते ऐकावे. नाना पिंडाची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसे ते ऐकावे. सूर्य चंद्र तारा मंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग प्राप्त पाताळे कैसे ते ऐकावे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्र देव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने कैसे ते ऐकावे. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पालाची स्थाने, नाना वने उपवने गहने कैसे ते ऐकावे. गणगंधर्व विद्याधर, एक किन्नर नारद तुंबर, अष्टनायिका संगीत वीर कैसा तो ऐकावा. राग ज्ञान, तळ ज्ञान, वृत्त ज्ञान, विद्य ज्ञान, आत्मवेळ प्रसंग ज्ञान कैसे ते ऐकावे. 14 विद्या, 64 कळा, समुद्र लक्षणे सकल ही कळा, 32 लक्षणे, नाना कळा कैसा त्या ऐकाव्या. नाना मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली, नाना औषधी, धातू रसायन बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी. कोण्या रोगे, कोण्या दोषे, कोण रोग, कोण रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग साधे तो ऐकावा. रवे रवे कुंभपाक, नाना यातना यमलोक, सुख दुःखादी स्वर्ग नरक कैसा तो ऐकावा. कैसी नवविधा भक्ती, कैसी चातुर्विध मुक्ती, कैसी पावे जे उत्तम गती ऐसे ते ऐकावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा कैसे ते ऐकावे. संयुजता मुक्ती कैशी होते, कैशी पावे जे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याचे विवरणने, चतुष्षष्टी निदर्शने कैसे ते ऐकावे. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे. असार ते जाणून तागावे. या नाव श्रवण भक्ती. श्रगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्म शोधावी. श्रवण भक्ती जाणावी लक्षणे ऐसी, सगुण देवाची ते चरित्रे, निर्गुणाची ते तत्वयंत्रे, ते निर्गुण परमपवित्रे ऐकत जावे. जयंत्या उपोषणे, नाना साधने, मंत्र तंत्र यंत्र तपसाधने, कीर्ती स्तुती स्तवने भजने, नाना विधी ऐकावे. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणाचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. श्रवण भक्तीचे निरूपण निरूपले असे जाण, पुढे कीर्तन भक्तजनाचे लक्षण बोलिले असे. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास प्रथम. तत्सद् प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. समास दुसरा. कीर्तन भक्ती नाम. श्रीराम समर्थ. श्रोते भगवत जन पुसले, ते नानाविध प्रकार बोलले. नवनिविधा प्रकार बोलले, त्यात प्रथम श्रवण निरूपले, दुसरे कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी. यथा योग्ये बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. भगवत कथा निरंतर करीत जावी, आपल्या सुखस्वार्था केलेच करावी हरिकथा. हरिकथे विन सर्वता राहोची नये, नित्य नवा हवयास धरावा, सांक्षिक अत्याची करावा. हरिकीर्तने भरावा ब्रह्मगोळा उगा, मनापासून आवडी.
जीवापासून अत्यंत गोडी सदा सर्वदा तातडी हरिकीर्तनाचे भगवंतास कीर्तन प्रिये कीर्तने समाधान होये बहुत जनासी उपाये हरकीर्तने कलियुगे विविध विचित्रे ध्याने वर्णाविती अलंकार भूषणे ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षुणी कथा करावी येश कीर्ती प्रताप महिमा आवडीय वर्णावा परमात्मा जेणे भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होय कथा अनवय लापनिका नाम घोषे करतील गा प्रसंगे बोलली अनेका ध्यातमाताने मस्त टाळ मृदुंग हरिकीर्तन संगीत नृत्य तानमान नाना कथानुसंधान तुटे नेदेचे करुणा कीर्तनाचे लोटे कथा करवे ते घटघटाते श्रोती आश्रवण पुटे आनंद भरावे कंपरोमाची स्पंदने प्रेमाश्रुसहित गाणे देवद्वारे लोटांगणे नमस्कार घालावे पदे दोहादे श्लोक प्रबंध धाडी मुद्रानेक छंद बार भाटी विनोद प्रसंगे करावे नाना रमरसिक शृंगारिक गद्यपाद्याचे कौतुक नाना वचने प्रास्ताविक शास्त्राधारे बोलावे भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नाना नीती न्याय धर्म लक्षण साधना मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे प्रसंगे हरी कथा करावी सगुनी कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्मविद्या पूर्वपक्ष त्यागुणी सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलले आस्ताव्यस्त बोलूची नये करावे वेद पारायण सांगावे जनाशी पुराण माया ब्रह्म ही विवरण साकल्य बदवावे ब्राह्मण्य रक्षावे आदरे उपस्नेशी भजनद्वारे गुरुपरंपरा निर्धारे चाळवे नेदावे करावे वैराग्य लक्षण रक्षावे नाना ज्ञानाचे लक्षण परमलक्ष देवी लक्षण सर्व ही सांभाळी कीर्तन ऐकता संदेह पडे सत्य समाधान ते उडे नीती न्याय समाधान मोडे ऐसे न बोलावे सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षणे निर्गुण बोलत जावे ऐसो वग उत्तराचा अधिकार अत्यल्पासन घडेश सत्तोत्तर वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा सकल लक्षणे ज्ञान सांगे जेणे वेदज्ञ भंगे उत्तम सन्मार्ग लागे प्राणीमात्रासी असो हे सकळ सांडोनी करावे गुणानुवाद कीर्तन या नाम भगवत भजन दुसरी भक्ती कीर्तने महामुदोष जाती कीर्तने होय उत्तम गती कीर्तने भगवत प्राप्ती यथार्थी संदेह नाही कीर्तने वाचा पवित्र कीर्तने होय सतपात्र हरिकीर्तने प्राणीमात्र सुशीळ होती कीर्तने अवग्रेता घडे कीर्तने निश्चये सापडे कीर्तने संदेह बुडे श्रोतिया वक्त यांचा सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्मसूत करिया आपण तेने नारद तोचे नारोयन बोलिजेत आहे म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा कीर्तने संतोषे परमात्मा सकल तीर्थे आणि जगतात्मा हरि कीर्तने वसे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कीर्तन भक्ति निरूपण नाम समासुद्वितीय श्री प्रभुरामचंद्रार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।